नमस्कार. खऱ्या अर्थानं आजही आपण समाज बदलायचं असं बोलत असतो, पण गुन्हेगार आजही त्याच पद्धतीने फिरत आहेत. आपल्याला धमकावत आहेत, हसत आणि कायद्याला थेट तोंड देते. मग ही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ती का निर्माण होते? मला असं वाटतं की त्यांना माहिती आहे की इथला कायदा खऱ्या अर्थानं धीमा आहे आणि माणूस नाही, इथं सिस्टीम मरते. आणि इथे समस्या गुन्ह्याची नाहीच आहे. खऱ्या अर्थानं इथं समस्या आहे ती शिक्षा वेळेवर न मिळण्याची. आपण मुलींना दरवेळी सांगतो रात्री बाहेर जाऊ नको, किंवा आपण दरवेळी सांगतो की कपडे अशा प्रकारचे घालू नको, बोलताना जरा विचार करून बोल. पण आपण सगळेच जण असं किती मुलांना सांगत असतो की श्री ही खऱ्या अर्थानं वस्तू नाहीये, नाही म्हणजे नाही, आणि आदर हीच खरी मर्दानगी आहे. खऱ्या अर्थानं समाज संस्कारांनी बदलतो, समाज संस्कारांनी चालतो, पण कायदा हा भीतीने चालतो. आणि खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणत असतो की न्याय मिळायला पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे. पण मी म्हणेल, अरे न्याय उशिरा मिळाला तर तो न्याय नाही. खऱ्या अर्थानं तो न्याय नाही, तो अपमान आहे. आणि म्हणून आपण मुली, आपण म्हणतो की मुली हा सुरक्षित राहिल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने गुन्हेगार हा असुरक्षित असला पाहिजे. अरे छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये त्यांनी शिक्षा करताना कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स, कुठल्याही प्रकारचे कागदपत्र मागितली नव्हती, किंवा ते असे म्हटले नाही की आता कायदेशीर कागदपत्र आणून द्या आम्हाला. त्या काळी छत्रपती शिवाजीराजांनी कोणताही विचार न करता त्या गुन्हेगाराला शिक्षा अशी दिली, अशी म्हणजे एकदम तात्काळ शिक्षा दिली. आणि इतिहासात श्री सन्मानाचा तो अध्याय सोन्याच्या सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. आज आपण त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो, परंतु आपले कायदे हे मात्र गुलामगिरीच्या काळाचेच आहेत. खऱ्या अर्थानं हे लढणं फक्त स्त्रियांसाठी नाहीच आहे, हा लढा हे सभ्यतेचा आहे. आणि समाज शांत बसला की गुन्हे वाढतात, समाज उठला की व्यवस्था बदलते. आता खऱ्या अर्थानं निर्णयाचा काळ आहे. भय हे समाजाला असावं की भय हे गुन्हेगाराला असावं. आज मला असं वाटतं की गरज ही मेणबत्तीची नाहीच आहे. गरज आहे ते म्हणजे कायदा बदलवण्याची, कायदा चाळण्याची. आणि मला न्यायालयात वर्षानुवर्षे फिरणारा देश नकोच आहे. मला असा देश हवा आहे जिथं गुन्हा केला की शिक्षा कमी वेळेत ही निश्चित झाली पाहिजे. अपील नाही, नाही कुठलं राजकारण, नाही कुठला दबाव, ना कुठले पैसे, फक्त न्याय आणि फक्त न्याय. खऱ्या अर्थानं हा आवाज नका म्हणू नका, उठू नका म्हणू नका, हा आवाज आता क्रांती बनणार आहे. श्री सुरक्षित असेल तेव्हाच देश प्रगत होईल. आणि मी हे मागत नाहीये, मी हे घेणार आहे. बदलाची सुरुवात आज इथून. तुम्ही माझ्यासोबत नेहमी सपोर्टिव्ह राहा, तुम्ही माझ्यासोबत राहा, आवाज उठा, व्हिडिओ शेअर करा आणि कायदा बदलवण्याची